शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर झटे यांच्या नेतृत्वात रामेश्वर येथे महावितरणच्या गलथान कारभाराविरुद्ध रास्तारोको आंदोलन। औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महावितरणच्या ढेपाळलेल्या कारभाराविरोधात रास्तारोको आंदोलन केले। रामेश्वर, साळणा व रुपूर उपकेंद्रांतर्गत वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत शेतकरी रस्त्यावर उतरले। महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। रामेश्वर, साळणा व रुपूर उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने खरीप हंगामातील पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे सिंचनाची गरज वाढली असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने मोटारी सुरू होत नसून विहिरींमध्ये पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना त्याचा उपयोग करता येत नसल्याने उभी पिके धोक्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। रास्तारोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। आंदोलनाची माहिती मिळताच महावितरणचे उपविभागीय कार्यकारी अभियंता नीरज रणवीर यांच्यासह अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले। रास्तारोको आंदोलनात वसीम देशमुख, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे, बबन इखारे, अशोक दळवे, माऊली मगर, बालासाहेब देवकर, प्रवीण देवकर, प्रवीण वावरे, शेकोजी गारकर, दिगंबर मुसळे, प्रभाकर ठाकरे, लिंबाजी मुसळे, बालासाहेब मोरे, भास्कर इखारे, तानाजी मोरे, उद्धव मगर, रामेश्वर गारकर, राम चापके, पुरुषोत्तम चव्हाण, बाळू गारकर, विजय डाखोरे, अरुण येळणे, उत्तम मांडे, बाबाराव गायकवाड, हरिश्चंद्र आव्हाड, साधू चिटकरे, बबलू दराडे, आबासाहेब डुंबे, एकनाथ डुंबे, राजू ठाकरे, माऊली गीते, मुरली गीते, हनुमान गीते, रामा वाघमारे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लाईट संध्याकाळी लोड शेडिंग ठेवत आहेत 7 ते 10। यामध्ये विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे, त्यांचा अभ्यास बुडत आहे। त्याचप्रमाणे शेतातून येणाऱ्या महिलांना स्वयंपाक करावा लागतो, त्यांचाही त्या लाईटमुळे खूप नुकसान होत आहे। तर नाही काही नाही करून संध्याकाळची लोड शेडिंग बंद करण्यात यावी व दिवसा शेतकऱ्यांना लाईट उपलब्ध कशी जास्तीत जास्त करण्यात यावी ही दखल घेण्यात यावी। ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी 7 ते 10:30ची लोड शेडिंग चालू केली। तर म्हणजे रात्रीची लोड शेडिंग म्हणजे हा शेतकऱ्याच्या जीवाची खेळ आहे। त्यानंतर पाहिलं की वारंवार लाईट खंडित होणं, सुरळीत लाईट चालू न ठेवणं, पावसाळ्यामध्ये पडलेले पोल, विजेच्या तारा तशाच राहणं, ह्या सर्व मागण्यासाठी आज आम्ही शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी रास्तारोकोचं आंदोलन केलं आणि त्यांना 1 महिन्याचा कालावधी दिला। 1 महिन्यामध्ये जर आपण ही सर्व व्यवस्था सुरळीत नाही केली तर शिवसेना स्टाईलनं त्यांना या ठिकाणी आम्ही उत्तर देतो। प्रामुख्यानं मागणी हीच आहे की लाईट रात्रीची लोड शेडिंग बंद करा। स्मार्ट मीटरचा एक विषय महत्त्वाचा आहे की स्मार्ट मीटरसुद्धा त्या ठिकाणी बसवणं चालू आहे। स्मार्ट मीटर म्हणजे शेतकऱ्याला किंवा सर्वसामान्य कुटुंबाला परवडणारा विषय नाही, त्यामुळे त्वरित आपण स्मार्ट मीटर बसवणे बंद करावे ही एक आमची दुसरी प्रमुख मागणी आहे। स्मार्ट मीटर बसू नये म्हणून आम्ही हिंगोलीला एसी साहेबांकडे ढोल बजाव आंदोलन केलं होतं, परंतु त्यालाही न गुमानता हे यांनी गोड बोलून सर्व लाभार्थ्यांना गोड बोलून या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे। स्मार्ट मीटर बसवण्याचा उद्देश आहे की भविष्यामध्ये हे गावठाण सेपरेट केलं त्यांनी आणि स्मार्ट मीटर बसवून हे सगळं त्यांना अदानीला द्यायचं असा हा शासनाचा डाव आहे आणि तो आम्ही कदापिही त्यांना सक्सेस त्यामध्ये होऊ देणार नाही।